जे आपण रजिस्टर पाहून राहिलो त्याच्या दोन महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. देअर आर टू टाईप ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेजिस्टन्स, इट इज डिनोटेड बाय आर. रेजिस्टन्स कशाने डिनोट केलं जातं? आरने. आता याची आपण डेफिनेशन पाहिली तर याला जे डिनोट केलं जातं ते आरने केलं जातं. आता रेजिस्टन्स जे आहे एखाद्या रजिस्टरचं ते कशावर डिपेंड आहे? ते तीन महत्त्वाच्या फॅक्टरवर डिपेंड आहे. लेंथ ऑफ मटेरियल, जे काही वायर वगैरे आपण वापरत असत त्याच्या लेंथवर, डिनोटेड बाय स्मॉल एल. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ वायर, स्मॉल ए. अँड नेचर ऑफ मटेरियल ऑर स्पेसिफिक रेजिस्टन्स, म्हणजे कोणत्या टाईपचं मटेरियल आपण वापरलं आहे. निकेल वापरला आहे का, क्रोमियम वापरला आहे का, निकेल क्रोमियम अलॉय वापरला आहे की टंगस्टन वापरला आहे. प्रत्येक याचं स्पेसिफिक रेजिस्टन्स हे वेगवेगळं असते. म्हणजे युनिट लेंथ घ्यायची आणि त्या युनिट लेंथचं रेजिस्टन्स जेवढं असेल, युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, युनिट लांबी आणि युनिट रुंदी, असा जो काही एक तुकडा राहील त्या तुकड्याचं जेवढं काही रेजिस्टन्स राहील त्याला म्हणतात स्पेसिफिक रेजिस्टन्स. ते तुम्ही सेंटीमीटरमध्ये घ्या, इंचात घ्या किंवा मीटरमध्ये घ्या, तेवढ्या ज्या भागाचं रेजिस्टन्स असेल त्याला म्हणतात स्पेसिफिक रेजिस्टन्स अँड डिनोटेड बाय रो. सिम्पली आता इथं काय आहे, म्हणून काय आहे, रेजिस्टन्स व्हॅल्यू आर इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय ए. म्हणजे इथे जर पाहिलं तर आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल अपॉन ए. म्हणजे आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एल, म्हणजे लेंथ ऑफ वायर. याच्यावरून काय लक्षात येते का, वायरची लेंथ हे वाढली तर रेजिस्टन्स वाढते, वायरची लेंथ हे कमी झाली तर रेजिस्टन्स हे कमी होते. म्हणजे लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढेल आणि लेंथ कमी झाली तर रेजिस्टन्स काय होईल, कमी. म्हणून आपण डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणतो. इथं जर पाहिलं आर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया, कारण की ए हे डिनॉमिनेटरमध्ये आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, जर क्रॉस सेक्शनल एरिया हा कमी असेल, जितकी वायर बारीक म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी, तेवढं त्याचं रेजिस्टन्स जास्त, आणि जितकी वायर जाडी तेवढं त्याचं रेजिस्टन्स कमी. म्हणजे इथं इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणून आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल अपॉन ए. आता हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर आपल्याला काढायचा असेल तर इथे काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू लागेल आणि ते आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स रो. म्हणून रेजिस्टन्स हे काय आहे, आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. आणि याचं युनिट तुम्हाला सांगितलं आहे मी काय आहे, ओम. आणि मोठे युनिट या पद्धतीने किलो ओम आणि मेगा ओम. म्हणजे या इक्वेशनवरून एक गोष्ट लक्षात आली की रेजिस्टन्सची व्हॅल्यू त्या मटेरियलच्या लांबीवर अवलंबून असते, त्याच्या क्रॉस सेक्शनवर अवलंबून असते आणि कोणत्या पद्धतीचं आपण मटेरियल वापरलं त्यावर अवलंबून असते. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आहे पॉवर रेटिंग. इट इज डिनोटेड बाय पी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वॅटेज ऑफ रजिस्टर अँड युनिट इज वॅट. युनिट इज वॅट. आता पॉवर रेटिंग म्हणजे काय, रजिस्टर मधून हा करंट जातो. आता हा मॅक्झिमम करंट किती हँडल करू शकतो, द मॅक्झिमम करंट विथ रजिस्टर्स कॅन सेफली कॅरी इज इंडिकेटेड बाय पॉवर रेटिंग. म्हणजे जास्तीत जास्त करंट सुरक्षितपणे त्या रजिस्टरमधून किती वाहून जाऊ शकतो. कारण की खूप प्रमाणाच्या बाहेर जर आपण करंट दिला तर ते रजिस्टर खराब होऊन जाईल, रजिस्टर जळते, भ्रष्ट होते आणि सर्किट तुमचं ब्रेक होईल, सर्किट खराब होऊन जाईल. म्हणून जास्तीत जास्त करंट किती आणि तोही सुरक्षितपणे त्यामधून वाहून जातं, ती कॅपॅसिटी जे इंडिकेट करतं त्याला म्हणतात पॉवर रेटिंग. आता याचे डेफिनेशन काय आहे, द मॅक्झिमम वॅटेज द रजिस्टर कॅन डिसिपेटेड, म्हणजे तो कंझ्युम करू शकतो विदाऊट एक्सेसिव्ह हिटिंग इज कॉल्ड ॲज पॉवर. तुम्हाला माहिती आहे तुमची घरची इलेक्ट्रिकलची वायर असते, त्याच्यामधून ज्यावेळेस करंट जातो त्या वायरला तुम्ही हात लावा ती गरम झालेली असते, गरम होते. म्हणजे जेव्हा केव्हा कोणत्या वायरमधून करंट जाईल, मग ते रेजिस्टन्स वायर असो की कोणची वायर असो, तर त्याच्यामधून त्याचं हिटिंग होते आणि ते हिटिंग
एक प्रॉपर लिमिटपर्यंत असलं तर ठीक आहे, आणि जास्त झालं तर ती वायर खराब होण्याचा धोका असतो. म्हणून याचं काय डेफिनेशन, द मॅक्झिमम वॅटेज द रजिस्टर कॅन डिसिपेटेड विदाउट एक्सेसिव्ह हिटिंग इज कॉल्ड ॲज पॉवर रेटिंग अँड इट इज गिवन बाय द फॉर्म्युला. हे 2-3 फॉर्म्युले इथं वापरला आहे. पी इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर. एक लक्षात ठेवलं तर तुम्हाला दुसरं काढतं तर पी इज इक्वल टू व्ही इंटू आय, आणि तिसरा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता हे जर तुम्हाला माहीत असेल तर याचा आपण असं जर केलं तर पी इज इक्वल टू आय आय आर. आता हे अकॉर्डिंग टू लॉ आय इंटू आर म्हणजे व्ही, म्हणून इथं झालं व्ही इंटू आय. इथं काय झालं? व्ही इंटू आय. आता इथं आपण आय आय पुन्हा आर टाकलं. आपल्याला अधिकार नाही जास्तीचं टाकण्याचं, लक्षात घ्या मी काय म्हणून राहिलो तर. पण हा जास्तीचा आर टाकला तर आपण डिनॉमिनेटर मध्ये आर टाकू, म्हणजे हा आर कॅन्सल झाला, एवढंच शिल्लक राहिलं याच्याप्रमाणे. तर हा आय आणि हा आर याचा होते व्ही, आणि हा आय आणि हा आर याचा होते व्ही, म्हणजे हे झालं व्ही इंटू व्ही म्हणजे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. म्हणजे हा तिसरा फॉर्म्युला. आला लक्षात की नाही आलं? पुन्हा पहा व्हिडिओ, नसन समजलं तर मला पुन्हा विचारा. तर अशा पद्धतीने हे पॉवर रेटिंग हे काढल्या जातं. आता हे पॉवर रेटिंग काय इंडिकेट करतं? इफ करंट एक्सेड दिस व्हॅल्यू मोर हीट विल बी प्रोड्यूस अँड रजिस्टर विल बी बर्न आउट. आणि जी रजिस्टरची साईज असते, ज्याला आपण जाडी लांबी म्हणतो, ती त्याच्या वॅटेज व्हॅल्यूवर अवलंबून असते. जितका जास्त पॉवरचा रजिस्टर असेल, जितका जास्त वॅटेजचा रजिस्टर असेल, तितकी त्याची व्हॅल्यू मोठी राहील. ज्या रजिस्टरचं वॅटेज किंवा पॉवर रेटिंग हे कमी असतं त्या रजिस्टरची साईज आहे छोटी असते. त्या रजिस्टरची साईज ही छोटी असते. म्हणजे जे काही तुम्ही 3 ते 5 व्होल्टपर्यंत डिव्हाइस, जसं आता मोबाईल असेल किंवा अन्य कोणते डिव्हायसेस असेल, तर त्या डिव्हाइसमध्ये जे रजिस्टर वापरलं असतं त्याला फार कमी वॅटेज पाहिजे, त्याचं फार कमी वॅटेज असतं, कारण की त्याच्यामध्ये पॉवर सप्लाय जो वापरला असतो तो फार कमी वापरला असतो. त्याच्यावरचं एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये खाली घेतलेला आहे. हॉट वॅटेज व्हॅल्यू इज निडेड. हॉट वॅटेज व्हॅल्यू इज निडेड फॉर 100 ohm resistor if 100 volt is to be applied it. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हॅल्यू दिलेली आहेत. एक दिलेली आहे आर, म्हणजे आरची व्हॅल्यू दिलेली आहे इथं 100 ओम, आणि जे काही व्होल्टेज दिलेलं आहे व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे 100 व्होल्ट. आता तुमच्याजवळ इथं 3 फॉर्म्युले आहे. या 3 फॉर्म्युल्यामध्ये ही डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला असं ठेवता येईल असा हा फॉर्म्युला म्हणजे कोणता? हा म्हणजे कोणत्या फॉर्म्युल्यात ठेवू शकतो? पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता इथे जर ठेवलं व्हीची व्हॅल्यू तर हे 100 स्क्वेअर हे व्होल्टमध्ये आणि ओममध्ये आहे, त्याच्यामुळे त्याचं कन्व्हर्शन करण्याची गरज नाही. स्टँडर्ड युनिट, ज्याला आपण स्टँडर्ड इंडिकेटर म्हणतो, एसआय युनिट, स्टँडर्ड इंडिकेटर युनिट ज्याला म्हणतो ते. तर इथं रजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा 100 ओम आहे. आता हे 100 याच्यासोबत कॅन्सल होते आणि मग शिल्लक राहतात 100, आणि याचं युनिट आहे वॅट. अशा पद्धतीने एक छोटंसं प्रॉब्लेम आपण घेतलं, परीक्षेत जर विचारलं तर 2 मार्कासाठी विचारते. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू टाईप्स ऑफ रजिस्टर्स.